खाली बघ, खाली बघा का. चेयर घ्या ना. आले सगळे कामगार आले. या पुढे शंभर युनिट होते राष्ट्रीय भाजप. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जय हो. राजसाहेब ठाकरे यांचं जय हो. आणि अमित ठाकरे यांचं जय हो. आणि चव्हाण साहेबांचं जय हो. विजय भाई खेच दे. सगळ्यांनी कामगार हे असे त्या बाजूला अर्धे लेडीज लोकांनी या ना इकडे. महिला पुढे या. महिला एका बाजूला
कामगार बांधवांनी सन्माननीय राज ठाकरे साहेब, सन्माननीय अमित ठाकरे साहेब, कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण साहेब या सर्वांवर विश्वास ठेवून आपण गेले 7 वर्षापासून वेगवेगळ्या युनियनचे सभासद झालात, पण तुम्हाला जे काय हवं होतं ते मिळालं नाही. अनेक वर्ष रेल्वेचं खातं असल्यामुळे हे सेंट्रल वेजेस इथे लागू होतो, पण तुम्हाला 7 वर्षात तो कधीही मिळाला नाही. पण तुम्ही 15-20 दिवसापूर्वी सन्माननीय राज ठाकरे साहेबांच्या पक्षाचे सभासद स्वीकारलं आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद झालात. आणि तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवल्यामुळे आम्ही मागे 20 दिवसापूर्वी पट्ट्या इकडे आलो. कंत्राटदार असो, रेल्वेचे अधिकारी जे काय आहेत ते, आणि या सगळ्या गोष्टीसाठी त्याचा उपयोग करा. आणि तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला, सन्माननीय राजसाहेबांच्या पक्षावर विश्वास दाखवला, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेवरती विश्वास दाखवला, तर नक्की जी सुरुवात आहे की सुरुवातीच्या पहिल्याच फटक्यात 12,000वरून 18,000 झालेत. आता माझं तर म्हणणं आहे की 2000 हे शेवटचं साल 23 शेवटचा महिना तुमच्यासाठी कोण गेला. लोकांची दिवाळी अगोदर झाली, पण तुमची दिवाळी शेवटच्या वर्षाच्या शेवटला झाली. तर येणारा आता 2024 आहे, तर 2024 मध्ये आपण व्यवस्थित त्याला पत्रव्यवहार करू. आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी पण आता चर्चा करायची आहे. आता त्यांचा वेळ घेतला, आपण तिकडे पण जातोय. तर माझं तर म्हणणं आहे की तुम्ही नुसते माझ्याकडे आले तेवढ्या पुरतं नाही बोलायचं, पण ह्या रेल्वे खात्यात जेवढे कंत्राटी पद्धतीवरती लोक काम करतात त्यांना सर्वांनाच हेच आहे. आता तुम्ही माझ्याकडे आलात, आपल्या पक्षाचे सभासद झालात, तुमच्यासाठी पगारवाढ झाली, पण माझं म्हणणं आहे की बाकी सुविधा कधी मिळणार. जर सेंट्रल गव्हर्नमेंटचं रेल्वे डिपार्टमेंट आहे, 5वा आयोग, 6वा आयोग, 7वा आयोग आणि इतर ज्या काय फॅसिलिटी त्यांना अवाढव्य ज्या काय मिळतात, मग कंत्राटी कामगार तो पण एक माणूस आहे ना, त्याला पण घर आहे, त्याला पण मुलं आहेत, त्याला पण खर्च आहे. तर जे सरकारी कामगारांना जे जे सुविधा मिळतात त्या भले कंत्राटी जरी असले तरी आम्हाला पण त्या सुविधा मिळायला पाहिजे. आम्हाला चांगल्या पद्धतीचा दर वर्षाला बोनस मिळाला पाहिजे, आम्हाला वार्षिक सुट्ट्या मिळायला पाहिजेत, आणि दर वर्षाला पगारवाढ ही वेगळ्या पद्धतीने तुमचा विचार करून त्यांनी केली पाहिजे. तर आता पुढे 2024चा आपला तो डिमांड आहे, लवकरच आपण पत्रव्यवहार करून आपण त्या लोकांशी चर्चा करू, आपण बसू, रेल्वे अधिकाऱ्यांशी बसू,
कॉन्ट्रॅक्टरचं पण त्याला जास्त दोष देऊन काय उपयोग नाही. आता रेल्वे किती देते आणि तो किती देतोय. आता मध्ये काहीतरी काळा बाजार होता म्हणून, कारण का रेल्वेने पैसे दिले नसते तर खिशातले पैसे टाकून कोण देत नाही. कॉन्ट्रॅक्टर देतो का. मग 500 एवढ्या वर्ष काय झालं. मग 500 एवढ्या वर्षाचं जे काय आता अचानक आपण दणका दिल्यानंतर डायरेक्ट 6,000 रुपये पगारवाढ झाली. मग गेले 7 वर्षापासून काय काय घडलं असेल. मग त्याच्यामध्ये कोण कोण अधिकारी आहेत किंवा कुठल्या युनियनचा त्यांना सपोर्ट आहे, ज्या काय गोष्टी आहेत त्या आम्हाला त्यामध्ये जायचं नाहीये. पण ही सन्माननीय राज ठाकरे साहेबांची पक्षाची युनियन आहे. तर इकडे आमच्या सभासद कामगारांना जे जे काय हक्काचं मिळायला पाहिजे ते मिळणार आणि ते आम्ही मिळवून देणार. हा आमचा शब्द आहे तुम्हाला. फक्त एकजुटीने कोणाच्या भूलथापांना बळी पडू नका. एकजुटीने असेच राहा. जास्तीत जास्त लोक अजून वाढवा. जेवढी तुमची ताकद वाढेल तेवढीच ती ताकद आपण वरपर्यंत वापरून तुम्हाला त्यांचा मोबदला मिळवून देऊ. आणि परत एकदा तुम्ही सर्वांनी सन्माननीय राज ठाकरे साहेब, सन्माननीय अमित ठाकरे साहेब आणि आपल्या पक्षावर, आपल्या युनियनवर विश्वास ठेवून सभासद झालात त्याबद्दल मी सर्व कामगारांचे आभार मानतो. आणि अशीच एकजूट ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते बोलू नका.